नमस्कार मित्रांनो, जय जय शिवराय, जय जय शंभूराजे. हे पहा, आपले स्वप्नील आता मस्तपैकी मसाला करत आहेत, आमचे बंधुराज जेवण करत आहेत आणि सर्वजण म्हणजे सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. तर शेवटचे 2 दिवस राहिलेत म्हणजे के आपण करणार आहोत, आलंग, मदन आणि कुलंग. चला, सकाळचा प्रवास आपला हा चालू होत आहे. तर आजचा हा जो ट्रेक आहे आलंग, मदन आणि कुलंग, तर हा प्रवास आता चालू झाला आहे. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत, दाट धुकं आहे आणि या निसर्गाच्या अशा अद्भुत वाटेवरून आपण जाणार आहोत. सर्वसाधारण जाण्यासाठी 2 ते 2.5 तास आपल्याला लागतील पोहोचण्यासाठी, कारण पावसाच्या अगोदर आम्हाला त्या ठिकाणी पोचायचं आहे आणि जो काही अवघड पॅच आहे तो आम्हाला लवकरात लवकर करायचा आहे. यासाठी मोरेशी भैरवगड बसरे मास्कर यांची टीम ही आपल्यासोबत असणार आहे. तर समोर आहेत स्वप्नील, पाठीमागच्या बाजूला आहे महेश आणि बऱ्यापैकी आपली टीम ही जी पुढे चाललेली आहे. मावळे त्यांचा वाढदिवस असल्यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे त्यांच्यासाठी ना आमच्यासाठी सुद्धा. तर आपल्या टीमतर्फे आणि आपल्या यूट्यूबवरच्या सबस्क्रायबरतर्फे मधुसूदन भोईंना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय. आहे ना, 40व्या वर्षाचं पदार्पण केलं आपण. महेश नाही, 40 चालू होणार होता आहे ना. चालता चालता बोलता बोलता आपण किल्ल्याची माहिती घेत जाणार आहोत. तर के म्हणजे आलंगगड, मदनगड आणि कुलंगड हे प्रसिद्ध दुर्ग त्रिकूट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतात आणि सह्याद्रीमध्ये कौसुबाई डोंगरामध्ये हे किल्ले समुद्र सपाटीपासून 4800 फूट इतक्या उंचीवर आहेत. म्हणजे खूप उंचीवर आपल्याला हे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. तर चला, असाच आपला हा प्रवास चालू राहणार आहे. तर होय, आलंग, मदन आणि कुलंग हे 3 किल्ले आम्ही पाहण्यासाठी आता जात आहोत. हे पाठीमागच्या बाजूला आपल्याला दिसतंय दाट धुकं आलेलं आहे, त्यामुळे थोडंसं अस्पष्टता आहे. नंतर क्लिअर होईलच, नंतर व्यवस्थित दिसेल आपल्याला. तर आजचा हा प्रवास खूप सुंदर असा होणार आहे. इतिहासाचे प्रेरणास्थान, साक्षीदार असणारे हे किल्ले आणि खूप अशी आवड, अशी कठीण वाट ज्या किल्ल्यांची म्हणली जाते, हे किल्ले आपण आज क्लायम्बिंग आपल्याच्या माध्यमातून करणार आहोत. चला, जय शिवराय. असाच आपला हा चालता चालता बोलता बोलता हा प्रवास चालू राहणार आहे. या ठिकाणी येत असताना गिर्यारोहण तंत्रज्ञान, गिर्यारोहण जे क्लायम्बिंग रॅपिंग करतात अशी प्रॉपर टीम सोबत लागते, त्याशिवाय हा ट्रॅक करू शकत नाही. चला. तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असणारे हे 3 किल्ले आपल्याला म्हणजे खूप मोठी परीक्षाच आहे असं म्हणावं लागेल. आणि या ट्रेकसाठी उत्तम म्हणजे शारीरिक क्षमता म्हणजे लागते. त्याच पद्धतीने रॉक क्लाइम्बिंगचा अनुभव किंवा एक टीमसोबत आपण घेऊन जावं लागते आणि सर्वसाधारण 2 ते 3 दिवस इतका आपल्याला या किल्ल्याचा आनंद घेण्यासाठी इतका वेळ कालावधी लागतो. कारण वर आपल्याला एकदा वर गेलो की आपल्याला वर 1 दिवस राहावं लागतं. त्याशिवाय हे 3 किल्ले आपण पूर्णपणे पाहू शकत नाही. तर सर्वसाधारण आलंग या किल्ल्याची उंची 4852 फूट इतकी उंच आहे. तर मदन किल्ला हा 4841 फूट इतक्या उंचीवर आहे आणि कुलंग हा 4800 प्लस म्हणजे फूट इतक्या उंचीवर आहे. तर किल्ला पाहण्याची जी पातळी खूप कठीण आहे. गेलं की क्लिअर झालं स्वतः.
आणि शक्यतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्येच हा सर्वोत्तम काळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे पायथ्याचं जे मूळ गाव आहे म्हणजे आंबेवाडी किंवा घाटाघर असं म्हणलं जातं, तर आंबेवाडीमध्ये आम्ही थांबलो होतो आणि तिथूनच आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो. तर आमच्यासोबत मोर्शी भैरवगडची जी टीम होती, भास्कर, त्याच पद्धतीने अशोक पोकळा आणि भैरू मामा, अशी हे आमच्यासोबत अनुभवी गेले 15 ते 20 वर्ष झाले ते क्लाइम्बिंग, त्याच पद्धतीने रॅपलिंग, हे सर्व त्यांच्याकडे साहित्य आहे. आणि खूप अशी अनुभव टीम आहे. त्यांचा मी नंबर त्याच्यामध्ये उल्लेख करतोयच, नंबर पण मी माहिती देईलच. तर नक्की त्यांच्याशी कधीतरी गेला तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा. तर चला, अलंग किल्ला म्हणजे खूप हा विस्तृत पठार आणि गुहा आपल्याला पहिल्यांदा आपण ज्यावेळी पोहोचतो अलंगवर, तर त्या ठिकाणी आपण गुहेमध्ये आपण मुक्काम करणार आहोत. हे पहा, घनदाट जंगल, आपण जंगलातून हा आपला प्रवास चालू आहे. घनदाट म्हणजे झाडे आपल्याला पाहायला मिळते, चारही बाजूला विस्तृत असे झाड असेल, गवत असतील, हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे संपूर्ण राज्याचे सारथे दुर्ग गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजेच राज्याची मूळ, गडकोट म्हणजेच खजिना, गडकोट म्हणजे सैन्याची मूळ आणि गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राण रक्षण, प्राण संरक्षण. तर आमच्यासोबत जी भास्करांची जी टीम होती, तर यांनी संपूर्ण म्हणजे नाश्त्याची सुविधा असेल, रात्री दुपारच्या आणि रात्रीची जेवणाची व्यवस्था, हे सर्व साहित्य आपल्यासोबत घेतलं होतं. तर सर्वसाधारण 3 ते 4 जणांची टीम आणि सोबत एवढं वजन म्हणजे जवळजवळ 30 किलोचं वजन यांनी घेतलं होतं. आणि हे घेऊन ते वर किल्ल्यावर चालले होते, जे आम्हाला तर पॉसिबल नाही, कारण इतकं वजन घेऊन वर चालणं आणि एवढं जवळजवळ 4,500 फूट वर उंचीवर जायचं. तर खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि त्यांच्यामुळेच हा सुंदर असा प्रवास आमचा पूर्ण झाला, कारण कोणतीही गोष्ट ही गुरुशिवाय पूर्ण होत नाही. तर त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा अनुभव यामुळे हा सुंदर असा प्रवास आमचा झाला. तर प्रत्येक किल्ल्याचं काही ना काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. तर सुरुवातीला आपण गुहेमध्ये आपण जाणार आहोत, त्या ठिकाणी आपण साहित्य ठेवणार आहोत आणि तिथूनच पहिल्यांदा आम्ही गुहेमध्ये साहित्य ठेवल्यानंतर आम्ही मदन किल्ला आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर दुपारचं भोजन करून अलंग या किल्ल्यावर जाणार आहोत आणि त्यानंतर मुक्काम करणार रात्री. आणि मग मदन झाला, अलंग झाला आणि त्यानंतर कुलंगद्वारे आम्ही कुलंग हा किल्ला पाहून खाली उतरणार आहोत. तर सह्याद्रीच्या कुशीमधून हा सुंदर असा प्रवास अविस्मरणीय आहे, कारण खूप जबरदस्त अनुभव आहे. आणि हा प्रवास करत असताना मला सर्वांना म्हणजे वंदनीय हे सह्याद्री, त्यावरील राजदुर्ग, जीवाची बाजी लावणारे नरवीर, त्यांची वंशज, तसेच माझ्यासोबत राजदुर्ग ब्रह्मती करणारे माझे सर्व मित्र, त्याच पद्धतीने साहसी युवक आणि जे राजदुर्गाच्या मोहीम राबवतात, त्याच पद्धतीने गड संवर्धन करतात व राबवू इच्छितात, त्या सर्वांना खरोखर आमचा मानाचा मुजरा आहे. हे या तिथनंच शिस्तात या, इकडनं या की, हे इथनं या सरळ, विजय या सरळ. या इकडनं या.